भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12,65,000चे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम भंडारा शहरात अंमली पदार्थ विक्री करीत आहे। त्या आधारे पोलिसांनी धाड टाकत 12,65,000 रुपयांचा अंमली पदार्थसह आरोपी कपिल खोब्रागडे याला अटक केली आहे। भंडारा जिल्ह्यात अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची ओरड खासदारांनी केली होती, ते आता कुठेतरी सत्य होताना दिसतं आहे। एकीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी 2 वर्षात एकही कारवाई केली नाही, पण ते सुट्टीवर जाताच नवीन अधिकाऱ्याने पहिल्यांदा कारवाई केली असल्याने आता या चर्चेला उधाण आले आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये विविध नागरिक त्याचप्रमाणे आपले पत्रकार बांधवाकडून वेळोवेळी NDPS ची विक्री होत आहे। गांजा विक्री असेल किंवा इतर जे आहे तत्सम पदार्थ विक्री करत आहेत असे वारंवार ती जी आहे माहिती देण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने भंडारा स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी कर्मचारी त्यावरती काम करत होते आणि काल 7 मे 2026 रोजी पोलीस निरीक्षक भालेराव त्याचप्रमाणे API पुंजरवाड यांना मिळालेल्या माहितीवरून तात्काळ जे आहे त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन त्या ठिकाणी झडती घेतली असता त्यामध्ये कपिल गंगाधर खोब्रागडे राहणार नंदनवन नागपूर हा आरोपी जे आहे त्याची झडती घेतली। तर त्या ठिकाणी त्याला त्याच्याजवळ 63.210 ग्रॅम MD सदृश्य पावडर मिळाली आणि त्याच्याजवळ झडतीमध्ये 79,960 रुपये असा एकूण कॅश आणि जी MD सदृश्य जी पावडर आहे असा एकूण मुद्देमाल 13,47,260 असा किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्या कपिल खोब्रागडे या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंजरवाड स्थानिक गुन्हे शाखा हे करत आहे। तो ऍक्च्युली जो आहे तो नागपूरचा राहणारा आहे। नागपूर मध्ये जे आहेत पूर्वीचा रेकॉर्डची माहिती घेतली असता त्याच्यावरती यापूर्वीचे 3 गुन्हे नागपूरमध्ये दाखल आहेत। 2 गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे, परंतु एका गुन्ह्यामधून तो फरार आहे। त्याच्या नागपूर शहर पोलिसांना तो पाहिजे असा आरोपी आहे। एक मागील साधारणतः माहिती घेतली आरोपीची विचारपूस आणि आमच्या अधिकारी आणि अंमलदारांच्या गोपनीय माहितीवरून तो एक 8 दिवसापासून जो आहे तो भंडारामध्ये आला होता आणि त्याचं नागपूरचं जे काही कनेक्शन असेल त्या माध्यमातून तो या ठिकाणी ते जे आहे NDPS पदार्थाची जी आहे विक्री करत होता अशी माहिती सध्या परिस्थितीमध्ये प्राप्त आहे। त्या अनुषंगाने पुढील तपास करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।